आता आपण सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या प्रकरणाची उजळणी घेणार आहोत. मी तुम्हाला वारंवार या प्रकरणाच्या अगोदर व्हिडिओ क्लिप्स पाठवलेल्या आहेत. तर त्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. आता आपण उजळणीदाखल उदाहरण घेणार आहोत. या अगोदर एक सांगू इच्छितो की हा तास श्री मामुनी सर घेत आहेत. म्हणजे तर तुम्ही हे लेक्चर ऐकत असताना तुमच्याकडं वही असू द्या किंवा नंतर तुम्ही मोबाईलमध्ये पाहून यातली उदाहरणं लिहिली तरी चालतील. फक्त लक्षपूर्वक ऐका. आता पहिल्या प्रकरणाचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. म्हणजे मराठीत सांगायचं म्हटलं तर दोन चलातील रेषीय समीकरण. पहिल्यांदा आपण जनरल फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स पाहूया. एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 is general form of the given two linear equations, two variables. In this equation, a, b, c are real numbers and x and y are variables. In this equation, a and b must not be 0. If this a and b become 0, then it will be not linear equation in two variables. Then now we see the examples of linear equation in two variables. Example number 1 is 3x plus 4y equal to 0. This is linear equation in two variables because the degree of the x or index of the x is 1 and index of y is also 1, or power of x is 1, power of y is 1. If this is not 1, then it will be not linear equation in two variables. Now see example number 2. 4m plus 3n equal to 0. Example number 3. 4a minus 3b equal to 0. Here in example 2, m and n are also variables. In example 3, a and b are also variables. Then we will see which are not linear equation in two variables. Number 1, 4x square minus 3y equal to 0. In this equation, degree of x is 2, therefore it will be not linear equation in two variables. Number 2, a raised to 1 upon 2 minus b raised to 2
or b square, this is also not linear equation in two variables, because degree of a is 1 upon 2, which is not 1, and degree of b is 2, which is greater than 1. Therefore, it is not linear equation in two variables. Then we will see the simultaneous linear equation. If two equations have same value, then these equations are called simultaneous linear equations. That means, suppose x plus y equal to 8 and x minus y equal to 4. These are simultaneous linear equations because for these two equations the value of x is 6 and value of y is 2. Therefore, these are simultaneous linear equations. Now, म्हणजे या दोन समीकरणासाठी x आणि y च्या किमती समान आहेत, म्हणून यांना सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असं म्हणतात. आता सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याच्या तीन पद्धती आहेत. That means methods of solving simultaneous equations are three. Number 1, method of elimination by equating coefficients. म्हणजे एका चलाचा ऱ्हास करताना त्यांचे कोएफिशिएंट समान करायचे आणि दोन इक्वेशन तयार करून त्या ठिकाणी व्हेरिएबलची किंमत काढायची. म्हणून ही पहिली मेथड आहे, मेथड ऑफ इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट. दुसरी मेथड आहे ग्राफिकल मेथड, म्हणजे आलेखाच्या मदतीनं किंवा आलेख पद्धतीनं दिलेली सायमल्टेनियस इक्वेशन सोडवणे. त्यानंतर तिसरी पद्धत आहे क्रॅमर्स रूल. तर ही म्हणजे क्रॅमरची पद्धती. तर क्रॅमर नावाचे एक गणितज्ञ स्वित्झर्लंडचे होऊन गेले, त्यांनी ही पद्धत शोधून काढली, याला क्रॅमर्स रूल असं म्हणतात. आज आपण या तासामध्ये दोन पद्धतींचा किंवा दोन मेथडचा कसा वापर करतात यावरील उदाहरणं पाहणार आहोत. दॅट मीन्स वी विल सी मेथड्स ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय टू मेथड्स. Number 1, method of elimination by equating coefficients, and number 2, Cramer's rule. That means number 1, method of solving simultaneous equations. तर पहिल्या मेथडचं आपण पहिल्यांदा उदाहरण घेणार आहोत. मेथडचं नाव आहे द मेथड ऑफ elimination by equating the coefficients.
तर या मेथडनं उदाहरणं कशी सोडवली जातील ती पहिल्यांदा आपण पाहणार आहोत. पुस्तकातलंच आपण एक उदाहरण घेऊया. प्रश्न कसा येतो पहा. सॉल्व द फॉलोइंग simultaneous equations. यामध्ये दोन समीकरणं तुम्हाला देतील आणि त्यांच्या व्हेरिएबलची किंमत काढायची आहे. पहिलं उदाहरण घेऊया आपण. x + 7y = 10, 3x - 2y = 7. पहिल्यांदा आपण इक्वेशनना नंबर द्यायचे. पहिले इक्वेशन आहे x + 7y = 10, इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन आहे 3x - 2y = 7, इक्वेशन नंबर 2. In the first equation, x + 7y = 10, the coefficient of x is 1, coefficient of y is 7. In second equation, coefficient of x is 3 and coefficient of y is -2. तर कोएफिशियंट घेताना चिन्हासहित लक्षात ठेवायचे. या ठिकाणी -2 याला माझा चिन्ह आहे. आता ह्या दोन इक्वेशनमध्ये x या ठिकाणी पहिल्या इक्वेशनमध्ये x चा व्हेरिएबल कोएफिशियंट 1 आहे आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये 3 आहे. त्यावेळेला एकाच इक्वेशनला गुणवायचं. म्हणजे एका समीकरणामध्ये x चा सहगुणक 1 असेल त्यावेळी उदाहरण सोडवणं फार सोपं असतं. मग काय करायचं, तर पहिल्या इक्वेशनला 3 न गुणायचं. मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन 1 we get काय मिळेल. x ला 3 न गुणलं तर काय होईल, 3x. याला 3 न गुणलं तर 7 त्रिक 21 y, 10 त्रिक 30, इक्वेशन 3. मग हे आहे दोन्ही इक्वेशन एक खाली एक मांडून घ्यायची. (3x + 21y = 30), इक्वेशन 3 आहे. दुसरं इक्वेशन काय आहे, 3x - 2y = 7, इक्वेशन 2 आहे. यामध्ये पहा आता x ची कोएफिशियंट समान आले. मग समान आले, दोघांची चिन्ह समान आहेत, मग वजाबाकी करायची. मग इथं वजा साइन होईल पहा. मग 3x ला काय होईल, वजा साइन. याला काय होईल, प्लस. आणि 7 ला काय होईल, मायनस. चिन्ह मायनसचं प्लस करायचं वजा करताना आणि प्लसचं मायनस करायचं.
इथं आपण लिहू शकतो कोणती क्रिया केली आपण वजाबाकीची, आणि दुसरं इक्वेशन 3 मधून वजा केलं. मग इथं काय लिहायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. मग 3x मधून 3x गेले 0, 21 मधून 21 अधिक 2 किती आले 23y, आणि 30 वजा 7 किती आले 23. 23y बरोबर 23. मग therefore 23y equal to 23. Here 23 into y. Therefore when we transferring 23 to other side, it is become divided. म्हणजे 23 आणि y मध्ये गुणाकाराची क्रिया आहे, इकडे आल्यानंतर काय होईल ते भागिले 23 भागिले 23. 23 एके 23, 23 एके 23. Therefore y equal to 1. y equal to 1 ही किंमत समीकरण 1, 2, 3 कुठे ठेवा, आपण 3 मध्ये ठेवूया. पुट y equal to 1 in equation 3 we get 3 मध्ये ठेवायचं. मग काय होईल 3x अधिक 21y बरोबर 30. इथं y ठिकाणी काय ठेवायचं 1 ठेवायचं. म्हणजे काय होईल 3x प्लस 21 into 1 equal to 3. मग काय होईल 3x प्लस 21 into 1 21 equal to 30. मग 21 तिकडे ट्रान्सफर करा, काय होईल ते वजा होईल. 3x equal to 30 minus 21. 3x equal to 30 minus 21 becomes 9. Therefore 3 आणि x मध्ये गुणाकाराची क्रिया आहे, तिकडे गेल्यानंतर काय होते भागिले 9/3. 3 एके 3, 3 त्रिक 9, x equal to 3. Therefore x equal to 3, y equal to 1. That means xy equal to 3, 1. हे काय आलं उत्तर आलं. मग x ची किंमत 3 आली आणि y ची किंमत 1 आली. मग पहिले तिसऱ्या इक्वेशनमध्ये ठेवूया आपण. इथं काय 3 x ची किंमत 3 ठेवली, 3 त्रिक 9, y ची किंमत 1, 21 एके 21, 21 आणि 9 30. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. तर असं आपलं पहिलं गणित झालेलं आहे. तर आपण अजून एक उदाहरण घेऊया वेगळ्या प्रकारचं. तुम्ही मराठी मीडियमचा तास पाहिला असेल, त्यामध्ये वेगळी गणितं घेतलीत आणि आत्ताच्या आपल्या तासामध्ये जरा वेगळी, म्हणजे तुम्हाला जास्त उदाहरणाचा काय होईल सराव होईल. दुसरं गणित 99x प्लस 101y इक्वल टू 499. म्हणजे 99x अधिक 101y बरोबर 499. आणि दुसरं गणित आहे 101x अधिक 99y बरोबर 501.
हे पहा उदाहरण जरा वेगळं. उदाहरण दुसरं परत वाचतो पहा मी. 99x अधिक 101y बरोबर 499. 101x अधिक 99y बरोबर 501. यामध्ये पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचा व्हेरिएबल जो 99 आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये वायचा व्हेरिएबल आहे, आणि पहिल्या इक्वेशनमध्ये वायचा जो कोएफिशियंट जो 101 आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे. तर अशा वेळी उदाहरणं सोडवणं फार सोपं असतं. एकदा काय करायची, या समीकरणांची बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची. म्हणजे फर्स्ट ॲड टू इक्वेशन्स अँड सेकंड टाइम सबट्रॅक्ट द इक्वेशन 2 फ्रॉम 1. म्हणजे आता उदाहरण कसं सोडवायचं पहा. $99x plus 101y equal to 499 equation 1. 101x plus 99y equal to 501 इक्वेशन 2. हे दोन इक्वेशनला नंबर दिले आपण. पहिल्यांदा काय करायचं, ॲडिंग इक्वेशन 1 and 2 we get एखादी एक मांडून घ्यायची. 99x plus 101y equal to 499 plus 101x plus 99y equal to 501. दोघांची बेरीज करायची. 99 अधिक 101 किती होतात, 200. 200 अधिक x इथे काय होईल, 200. 499 अधिक 501 किती झाले, 1000. 9 1 10 हातचा आला 1, 9 1 10 हातचा आला 1, 6 4 10. इथे 101 अधिक 99 200, 99 अधिक 101 200, 499 अधिक 501 1000. हे नवीन इक्वेशन मिळालं. आता इथे 200 200 1000 आहे. तर एवढं मोठं उदाहरण आपल्याला सोडवता येणार नाही. मग याला काय करता येईल, सर्वांना 200 भागूया. 200 भागलं तर काय होईल, इथे 200 निघून जाते. इथं काय राहील, एक्स. इथं 200 भागलं तर वाय. 1000ला 200 भागलं तर किती होतात, 5 राहतात. हे इक्वेशन नंबर 3. इथं रिझन काय लिहायचं, डिवायडिंग बोथ साइड्स बाय 200. आता दोन्ही इक्वेशन परत काय करायचे, वजा करायचे. आता या ठिकाणी पहा, 99x अधिक 101y यातून 101 आता वजा करायचे. मग 99मधून 101 घालवण्यापेक्षा 101 मधून 99 वजा करूया. म्हणजे काय करायचं, दुसरं इक्वेशन पहिल्यांदा मांडायचं. 101x अधिक 99y त्या अगोदर लिहूया आपण, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. दोन अगोदर लिहायचं. 101x अधिक 99y बरोबर 501
नंतर 99x अधिक 101y बरोबर 499. मग वजा, इथं वजा होईल, इथं वजा, इथं वजा. मग 101 मधून 99 गेले, किती राहिले? 2x. इथं y, इथं 101 मधून परत 99 घाला, किती राहिले? 2. परंतु 101ला चिन्ह काय आहे? वजा. इथं मायनस. 501 मधून 499 घालवा, किती राहिले? 2. मग नवीन इक्वेशन काय मिळालं? 2x - 2y = 2. इथे 2 सर्वांना भागा, मग काय होईल? 2xला 2 भागलं, काय राहिलं? x. इथं मायनस साईन, 2yला 2 राहिलं, y राहिलं. परत 2ला 2 भागलं, 1 राहिला. इक्वेशन नंबर 4. आता 3 आणि 4 एक खाली एक मांडा. इथं रिझन काय लिहायचं? डिवाइड बाय 2 टू बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बोथ साइड्स ऑफ द इक्वेशन. मग काय होईल? हे इक्वेशन खाली मांडा. x + y = 5, x - y = 1. मग यांची एकदा बेरीज करायची. इथं लिहायचं होतं ॲडिंग इक्वेशन 3 and इक्वेशन 4. बेरीज करा. x अधिक x काय झाले? 2x. yला y गेले, y मधून y गेले, 0 राहिले, त्याला ह्याची गरज नाही. 5 अधिक 1 किती आले? 6. मग 2x बरोबर 6 आले. मग 2 इकडे घ्या, काय होतील ते? भागिले होतील. काय होतील ते? भागिले होतील. म्हणजे काय होईल? x बरोबर 6 भागिले 2. म्हणजे काय आलं? बेक बे, बेत्रिक 6. मग x बरोबर 3. मग पुट x = 3 इन इक्वेशन 3. सोपं आहे. इक्वेशन 3 पहा. x + y = 5, म्हणजे 3 + y = 5. 3 तिकडं घ्या, काय होतील ते? वजा. 5 - 3, y बरोबर काय आलं? 2 आले. y = 2. Therefore x = 3 and y = 2. तर अशा प्रकारे आपणाला दोन्ही किमती मिळालेल्या आहेत. उत्तर कसं लिहायचं? xy = 32. तर 2 उदाहरणं आपण पाहिलेत वेगळ्या पद्धतीची. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मधला प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसऱ्यातलं पहिलं गणित सोडवा, चौथं सोडवा, त्यानंतर 8वं एक सोडवा. तर ही उदाहरणं या प्रकारे तुम्हाला सोडवता येतील. तर अशी ही पहिली मेथड. तर ही उदाहरणं मी आत्ता सोडून दिले, तुम्ही व्यवस्थित वहीत लिहून घ्या.
तर दुसरी मेथड जी ग्राफिकल मेथड आहे ते आपल्याला वर्गात घेता येईल, कारण की ग्राफ पेपर शिवाय ते घेता येत नाही. आता तिसरी जी मेथड आहे ती म्हणजे डिटर्मिनंट मेथड. त्यात आपण दुसरे म्हणूया डिटर्मिनंट मेथड. दुसरं नाव आहे क्रॅमर्स रूल. तर गॅब्रियल क्रॅमर हे स्विस मॅथमॅटिशियन होऊन गेले. त्यांनी ही पद्धत शोधून काढली, म्हणून याला क्रॅमर्स मेथड किंवा क्रॅमर्स रूल असं म्हणतात. तर यामध्ये पहिला डिटर्मिनंट हा 10वीला नवीन शब्द आहे. तर डिटर्मिनंटची मांडणी कशी केलेली असते? ए बी सी डी. तर ए बी सी डी हे व्हेरिएबल्स आहेत. तर यामध्ये ए बी सी डी याला रो म्हणायचं, ए सी बी डी हे कॉलममधील व्हेरिएबल्स आहेत. तर डिटर्मिनंटचे व्हॅल्यूचं एक सूत्र आहे, तिरकस गुणाकार करायचा, ए गुणिले डी ए डी मायनस बी सी. अशा प्रकारे ह्या डिटर्मिनंटची किंमत काढली जाते. एक उदाहरण घेऊया. प्रश्न कसा असतो पहा. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. डिटर्मिनंट. पहिलं गणित 3, 5, 9, 7. पहिल्यांदा कशाचा गुणाकार करायचा? 3 आणि 7चा. 3 गुणिले 7 वजा 9 गुणिले 5. 3 7 21 वजा 9 5 45. मग 21मधून 45 जातात का? नाही. मग 45 पण 21 घालवायचे. किती राहतात? 5तनं 1 गेला, 4, 4तनं 2 गेले, 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. दुसरं गणित आपण मायनस साईनचं घेऊया. 5 3 -7 2. मग काय होईल? 5 × 2 मायनस, आता मायनस आहे ना, मग कंसात ठेवायचं, -7 × 3. 5 × 2 10 -7 × 3 -21. Minus minus becomes plus. 21 plus 13 equal to 31. अशा प्रकारे आपल्याला किंमत काढता येते. मायनस साईन आलं म्हणून कंसाचा वापर केला तर ते उदाहरण चुकत नाही. आता आपण मेथडचा वापर कसा करायचा हे याचं एक उदाहरण घेऊया. क्वेश्चन कसा असतो पहा. सॉल्व द फॉलोइंग
simultaneous equations by क्रॅमर्स रूल, किंवा त्या ठिकाणी काय असतं, यूजिंग क्रॅमर्स रूल और मेथड. एक उदाहरण घेऊया. x plus 2y equal to -1 2x minus 3y equal to 12. आता यामध्ये जी मेथड वापरताना dx आणि dy यांच्या किमती काढणं महत्त्वाचं आहे. तर त्याची एक पद्धत पुस्तकातली जरा अवघड आहे. आपण जरा मी आता एक पद्धत पाहिलेली आहे, त्याच्या सहाय्याने आपण dx dy काढल्या तर अत्यंत सोप्या पद्धतीने या किमती काढता येतात. त्याचे व्हेरिएबल्स पहिल्यांदा लिहून घे, कोएफिशियंट्स. कसं लिहायचं पहा. x plus 2y equal to -1 इक्वेशन 1 2x minus 3y equal to 12 इक्वेशन नंबर 2. आता त्याचे कोएफिशियंट कसे मांडून घ्यायचे. पहिल्यांदा इथं 2y सॉरी तर नवीन पानावर परत लिहून घेतो पहा मी. x plus 2y equal to -1 2x minus 3y equal to 12. आता या ठिकाणी काय होईल, इक्वेशन 1 आहे, हे 2 आहे. इथे x चा कोएफिशियंट 1, याचा 2 आहे, हे -1. ह्याचे कोएफिशियंट 1 2 -1 मांडून घ्यायचे. याचे काय आहेत 2 - 3 12. याच्यावरती काय लिहायचं, न आणि याच्यावर काय लिहायचं, न. आता च्या खालचे आकडे किती आहेत, 2 - 3. च्या खाली 1 2, च्या खाली -1 12. मग यांच्यामध्ये रेष ओढून घ्यायची. याच्याकडे रेष ओढून घ्यायची. याच्या खाली काय लिहायचं, d. इथं काय लिहायचं, dx. इथं काय लिहायचं, dy. मग d ची किंमत काढायची. d ची किंमत कशी काढायची पहा. d बरोबर 1 2 2 - 3. मग किती होईल, 1 गुणिले -3 वजा 2 गुणिले 2.
मग 1 गुणिले वजा 3 काय येतं? वजा 3 वजा 2 दुने 4, वजा 3 वजा 4 किती आले? वजा 7. ही आली डी ची किंमत. नंतर मग dx बरोबर काय आहे? वजा 1 2 12 वजा 3. मग काय होईल इथं? वजा 1 गुणिले वजा 3 वजा 2 गुणिले 12. जरा व्यवस्थित मांडतो इथं. वजा 1 गुणिले वजा 3 वजा 2 गुणिले 12. मग काय होईल? वजा वजा काय झालं? अधिक. 3 गुणिले 1 3, 12 दुने 24 वजा 24. 24 मधून 3 गेले किती राहिले? 21 आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा 21. हे झालं dx. आता dy बरोबर काय आहे? 1 वजा 1 2 12 1 वजा 1 2 12. मग dy ची किंमत कशी काढायची? 1 गुणिले 12 वजा कंसात ठेवायचं वजा 1 गुणिले 2. 1 गुणिले 12 12 वजा वजा गुणिले अधिक वजा वजा भागाचा काय झाले? अधिक. 12 अधिक 2 14. dy बरोबर किती आलं? 14. पहा डी ची किंमत आली वजा 7, dx ची आली वजा 21 आणि dy ची आली 14. मग x च्या किमती काढायचं फार सोपं आहे. x बरोबर dx छेद d म्हणजे वजा 21 छेद d. वजा 21 d किती आहे? वजा 7 वजा 7. वजाला वजा अधिक आलं, वजा भागिले वजा अधिक. 7 एके 7 7 त्रिके 21 म्हणजे किती आले? 3. x बरोबर 3. ही झाली x ची किंमत. म्हणजे x इक्वल टू dx अपॉन d इक्वल टू -21 अपॉन -7 minus divided by minus becomes plus. 7 21 upon 7 equal to 3. Therefore x equal to 3. Then y equal to dy upon d. Value of dy is 14 upon -7. Value of d is -7. It 14 is plus, plus upon minus becomes minus. 7 into 1 7, 7 into 2 14. That is y equal to -2. Therefore x equal to 3, y equal to -2. These are the values of x and y. Now we will see second example. cx plus 6x minus 4y equal to -12. 8x minus 3y equal to -2. आता हे उदाहरण तुम्ही घरी सोडवायचं, स्वतः सोडवायचं आहे. मी फक्त कसं डी आणि dx आणि dy च्या किमतीपर्यंत तुम्हाला देतो कसं सोडवायचं ते. बाकीचं तुम्ही स्वतः सोडवायचं.
कसं सोडवायचं पहा. Here 6x minus 4y equal to minus 12, equation number 1. 8x minus 3y equal to minus 2, equation number 2. 6x minus 4y equal to minus 12, 8x minus 3y equal to minus 2. मग नेहमीच्या पद्धतीने इथं मांडून घ्यायचं. सहा वजा 4 वजा 12, 8 वजा 3 वजा 2. याच्यावरती काय लिहायचं, रमन, वर काय लिहायचं, मरण. मग इथं मच्या खाली काय आहे, वजा 4 वजा 3, रच्या खाली 6 8, नच्या खाली वजा 12 वजा 2. इथं डी, इथं dx, इथं dy. मग डी बरोबर 6 वजा 4 8 वजा 3. डीची किंमत तुम्ही स्वतः काढायची. परत काय आला डी पहा, 6 वजा 4 8 वजा 3. dx काय आला पहा, वजा 12 वजा 4 वजा 2 वजा 3. वजा 12 वजा 4 वजा 2 वजा 3. आणि dy काय आला, 6 वजा 12 8 वजा 2. 6 वजा 12 8 वजा 2. मग नंतर मग x ची किंमत कशी काढायची, x बरोबर dx छेद d, y बरोबर dy छेद d. मग x आणि y च्या किमती काढा. इथं लिहायची शेवटी xy, x बरोबर काहीतरी किंमत निघेल, y बरोबर किंमत निघेल. मग xy बरोबर असं कंसात लिहायचं. तर अशा प्रकारे आपण 2 मेथडचा अभ्यास केलेला आहे. मी तुम्हाला उदाहरण सोडवून दिलेले आहेत. काही शंका असल्या तर मला तुम्ही विचारा, मोबाईलमध्ये तुमचा नंबर आहे. आता यानंतर आपण पुढची जी पद्धत आहे ती पुढल्या तासाला पाहणार आहोत. एकाच वेळी 3 मेथड तुमच्या लक्षात येणार नाहीत. 2 मेथडचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा. तर यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 आणि प्रॅक्टिस सेट 1.3 मधली उदाहरणं तुम्ही सोडवा. सर्वांनी चांगला अभ्यास करा. हळूहळू आपला मी आता उजळणीच सुरू आहे, कारण की मी व्हिडिओ क्लिप ह्या प्रकरणाच्या पाठवल्या होत्या. तुम्हाला सोप्या पद्धतीने उदाहरणं सोडवून दिलेली आहेत. तुम्ही पहा आणि अभ्यास करा. सर्वांना शुभेच्छा. अभ्यासासाठी